राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सुट्टा तेलाची विक्री बंद केल्यामुळं याचा परिणाम आता नंदुरबारच्या बाजारपेठेवरती होताना दिसून येत आहे। सुट्टे तेलाची बंदी निर्णय लागू केल्यानंतर पहिलाच हा आठवडा बाजार जो आहे तो केला जातोय। त्यामुळं याचा परिणाम जो आहे तो आता व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांवरती होताना दिसून येत आहे। कारण की मंगळवारचा हा बाजार आहे आणि हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातील आदिवासी बांधव जे आहे ते तेल असतील किंवा घरगुती खाद्य पदार्थ असतील ते घेण्यासाठी येत असतात। परंतु सुट्टे तेल जे आहे ते विक्री बंद झाल्यामुळे याचा परिणाम जो आहे तो आता बाजारपेठेवरती होताना दिसून येतात। त्यामुळे याचा परिणाम नेमकं कसा आणि कशा पद्धतीने होतोय यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यापारी आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घ्या। दादा काय सांगणार, कशा पद्धतीने सुट्टे तेल जी आहे ती बंद केल्यामुळे याचा परिणाम जो आहे तुम्हाला सहन करावा लागतोय? सुटं तेल विक्री बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील जे येणारे ग्राहक आहेत ते फार क्वचितच येऊन राहिले व सुटं तेल मागणी करतायत। तरी सुटं तेलामुळे जे विक्रीचा माल आहे तो पण ते घेत नाही आणि परत जातात गिऱ्हाईक। मंगळवारचा हा जो आठवडा बाजार आहे हा मोठा प्रसिद्ध बाजार आहे। मोठ्या संख्येने ग्राहक जे आदिवासी जे आहे ते येत असतात। मात्र निर्णय जो आहे तो सुट्टा तेलाचा लागू केल्यानंतर हा पहिलाच आठवडे बाजार आहे। त्यामुळे याच्यावरती परिणाम जो आहे तो कसा होतोय आणि ग्राहकांची पसंती जी आहे ती कशी दिली होते? जे 100% ग्राहक होते सुटं तेल मागणारे ते आता सुटं तेलासाठी परत म्हणजे त्याच्यातून 50% गिऱ्हाईक परत जाते सुटं तेल नसल्यामुळे। त्यामुळे दुसऱ्या मालावरचा बी परिणाम होतो। तर दुसरीकडे साखरचेही दर वाढलेले आहेत। त्यामुळे तेल आणि साखरचे जे काही जो काही निर्णय जो घेतला गेलेला आहे शासनाकडनं तो योग्य निर्णय आहे का तुम्हाला असं वाटतं की व्यापारी म्हणून? साखरेचे जे दर वाढलेले आहे ते फारच फारच वाढले, म्हणजे 15 दिवसात ते 10 ते 20 रुपयाने वाढीव दर झालेला आहे। तरी ग्राहकावर फारच परिणाम झालेला आहे। काय वाटतं शासनाने सुट्टा तेलावरती जी काही बंदी आणली होती तात्काळ हटवण्यात यावी असं मागणी वगैरे करणार काय आपण? हो, तरी शासनाने सुट्या तेलावरची बंदी आणलेली आहे, तरी ती बंदी उठवण्यात यावी। निश्चितच शासनाने सुट्ट्या तेलावरती बंदी आणली, त्यामुळं या निर्णय जो आहे तो अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मागे घ्यावा। कारण की या निर्णयामुळं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहार जे आहे तो ठप्प पडतोय आणि बाजारपेठ जे आहे ती सुटसुकाट पाहायला मिळून येत आहे। त्यामुळं राज्य शासनाचा आणि अन्न औषध प्रशासनाचा निर्णय हा कुठंतरी व्यापाऱ्यांसाठी एक धोकाची घंटी म्हणावा लागणार अशीच काही परिस्थिती जी आहे ती उद्भवताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसारे, टीव्ही मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।